शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने काम करणारे शिव आरोग्य सेना मराठवाडा संपर्क प्रमुख राजू भैया जयस्वाल यांनी छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात भेट देण्यात आली। रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी जाणून घेत असताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की समाजसेवा हीच खरी शिवसेना आहे। पाऊस असो वा वारा, कोणतेही संकट असो, रुग्णांच्या सेवेसाठी मी नेहमीच उभा राहणार आहे। रुग्णांच्या अडचणी कमी करण्यासाठी शक्य ती प्रत्येक मदत आम्ही पोहोचवणार आहोत। यावेळी हिंदवी न्यूज तर्फे त्यांच्याशी झालेल्या छोट्याशा संवादात राजू भैया जयस्वाल यांनी शासनाला आवाहन केले की सध्या राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। आपण आलेलो आहोत जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। आज या ठिकाणी आपल्या समेत आहेत आदरणीय शिवसेना नेते राजू भैया जयस्वाल आणि त्यांचे विषय असे आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्महत्या रोखण्यासाठी या संदर्भात भैया अग्रेसर आहेत। या संदर्भात भैयाकडून जाणून घेऊया। भैया समेत जे लोक आहेत त्या लोकांकडून सुद्धा जाणून घेऊयात। भैया, आपण काय सांगू शकता? मी तुमच्या चॅनलला वेळोवेळी मी विनंती करतो का मी नेता नाही, मी एक समाजाचं काम करणारा समाजभूषण आहे। मी बाळासाहेबचा लाडका शिवसैनिक आहे, उद्धव साहेबाचा घरातला माणूस आहे। आदित्य साहेब सगळे मला जीव लावतात। माझी त्यांच्यासाठी परत यावं मुख्यमंत्री म्हणून बघण्याची मी आम जनतेला मी अशी विनंती करतो बा आपल्याला बघायचं, त्यासाठी मी रात्रंदिवस काम करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका असू काही असू, आम्ही रात्रंदिवस गोरगरिबाचे अश्रू पुसून पुन्हा सत्ता कशी येईल त्यासाठी आम्ही काम करतो। एका साईडला पैशाचा महापूर आहे आणि एका साईडला पैसा नाही आहे। ऐकून घ्या, तर पैसा नसताना कशी सत्ता येईल ते मी येणाऱ्या काळामध्ये संभाजीनगरवासीला दाखवून देईन। माझी एकच विनंती तुमच्या चॅनलद्वारे की माझे शेतकरी कुटुंबातले लोक आहे, आज यांनी तर प्रायव्हेटला जाऊन विलाज करायला पाहिजे, अशी इतकी स्ट्रॉंग परिस्थिती यांची झाली पाहिजे। पण पूर्ण शेतकरी हवालदिल झाला, सगळे झाले। मामा, तुम्हाला कर्जमाफीची अपेक्षा आहे का नाही? मग कर्जमाफी पाहिजेच ना। नुसतं आश्वासन दिले, योग्य वेळ कधी येणार आहे? म्हणजे पुढचे इलेक्शन जवळ आलं म्हणजे त्या पिरियडलाच द्यायची असंच ना। मला काय म्हणायचं, राज्यात केंद्रात सरकार आहे, बरोबर आहे का नाही? तुम्ही शब्द दिला म्हणजे करायलाच पाहिजे ना। आम्ही तुमच्या बाजूने ज्यावेळेस रात्रंदिवस काम करतो तर तुम्हाला असं वाटतं का उद्धव साहेबाचं सरकार चांगलं होतं का हे सरकार चांगलं? नाही, उद्धव साहेब चांगलं, त्यानं कर्जमाफी दिली। मग आज केंद्रात राज्यात सरकार आहे तर मग कर्जमाफी व्हायला पाहिजे का नाही? ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे का नाही? तुम्ही सांगा आता। मग आमच्याकडे अतिवृष्टी झाली, तिथे अजून पीक पाणी नाही, काहीच नाही, अजून काहीच नाही। सगळ्या मक्का झोपल्या, कपाशीत पाणी आहे। तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे तुमच्या चॅनलद्वारे, आज संभाजीनगर वासियांना सांगतो का मराठवाड्यातील मुंबईला सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी मुंबईला जरी फोन लावला मला आणि हॉस्पिटलची अडचण असली, मराठवाड्यात कुठे बी मी 5 मिनिटामध्ये सॉल्व करतो। आज तुम्हाला 2-2, 5-5 लाख रुपये जर हॉस्पिटलला लागले, मला फोन करा, मी 5 मिनिटामध्ये तुम्ही रिपोर्ट टाकल्यावर रिप्लाय देतो कोणत्या हॉस्पिटलला जायचं, काय जायचं, तुमचे पैसे वाचते। आज मी हे जागृत करून मला जवळजवळ 60-70 कॉल असे येते इमर्जन्सी। आज दररोजचे 10-15 लाख रुपये मी स्वतः शिवसैनिक म्हणून वाचतो। मी तरी काय करतो, ज्या हॉस्पिटलनं तुम्हाला 2 लाख रुपये खर्च सांगितला, तुम्ही रिपोर्ट टाकल्यावर 50 हॉस्पिटलला सांगतो, त्या हॉस्पिटलवाला म्हणतो मी 20,000 करीन, ते म्हणते 50,000 करीन, ते म्हणते 70,000 करीन। जिकडं कमी असून मी तिकडं पाठवतो। आज महात्मा फुले योजनेमध्ये सगळे आजार बसते, त्यासाठी तुम्हाला जागृत करायसाठी मी काम करतो। माझी एकच विनंती राहील का येणाऱ्या काळामध्ये बरं का, मी काय तुम्हाला जास्त काही देऊ शकत नाही, पण आपल्याला कर्जमाफी कसा होईल, ओला दुष्काळ कसा जाहीर होईल यासाठी मी काम करतो, माझा पक्ष काम करतो। तुम्ही बी उद्धव साहेबांसंग कटिबद्ध राहा अशी मी शिवसैनिक म्हणून विनंती करतो। की साहेबांनी जे कर्जमाफी संदर्भात जो विषय काढलेला होता त्या संदर्भात आपण यांची चर्चा करूया। सर, आपण बोलू शकता कर्जमाफीबाबत काय बोलतात? माझी एकच विनंती आहे सर्व छत्रपती संभाजीनगर च्या गोरगरीब जनतेला का तुम्हाला जर हॉस्पिटलला 1 लाख, 2 लाख, 5 लाख रुपये लागत असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा। ते पैसे कसे कमी होतील, कसं योजनेत होईल ते मी 24 तास काम करतो। आणि आदरणीय सर्व मान्यवराला मी विनंती करतो का ज्या कमेटीवर तुम्ही निवडून आलेले आहात का आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी करू, आज त्या कर्जमाफीवर बोलायला वेळ नाही, ओला दुष्काळावर बोलायला वेळ नाही। आज माझी जनता दररोज तरफडून इथं 1-2 आत्महत्या दररोज होते, त्याच्यावर बघायला वेळ नाही। अरे तुम्ही आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री झाले, कोणामुळे झाले? गोरगरीब जनतेमुळे। त्यांचे जर तुम्ही अश्रू पुसू शकत नाही तर तुमचा ते मंत्री संत्री होऊन उपयोग काय? आज बाळासाहेबांनी एवढं मोठं केलं, आमच्या शिवसैनिकाच्या जेव्हा तुम्ही मोठं होले, आम्ही जे बी आमदार खासदार असतील त्यांच्यासाठी मी रात्रंदिवस काम केलेलं माणूस आहे उद्धव साहेबासाठी।
त्यांनी जरी आम्हाला जरी ठुटकरवून लावलं, पण आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि जोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबाबरोबर आहे तर आमचा कोणी बालबी बाका करू शकत नाही. आम्ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि अन्यायाविरुद्ध सतत लढतो. माझी एवढीच विनंती आहे गोरगरिबाकडून का आज आपण लाडक्या बहिणीला चॉकलेट देऊन आपण सत्तेत आलो, पण आज गोरगरिबाचे काय हाले, आज मेडिसिन लाईनमध्ये काय हाले, आज मेडिसिन लाईनमध्ये ज्या गोळीच्या ट्रिपवर जर 30 रुपये किंमत आहे आणि तिच्यावर 270 तुम्ही लिहिता, ना इलाज असतो लोकांना परत म्हणते 20-30 रुपये डिस्काउंट करा, ती 240 रुपयाला घ्यावं लागते. म्हणजे 30 रुपयाची वस्तू 240 रुपयाला घ्यायची. सलाईनची नळी 11.5 रुपयाला येते, तिच्यावर 170 रुपये किंमत. किती कमी केले तर ती 150 लोक घ्यायची. हा कोणचा न्याय? रात्री लोक चोऱ्या करतात, तुम्ही दिवसाच लुटारू बसले सगळीकडं. आज मी माझी विनंती करतो की ह्या मेडिकल फील्डवर कोणीतरी सक्षम असा निर्णय घ्यायला पाहिजे. मी आदरणीय कलेक्टर साहेब असो किंवा सर्व मान्यवर असो, आज गोरगरिबाचे दररोज संभाजीनगरमध्ये सकाळपासून संध्याकाळ 2 कोटी जास्त चालले ना. मग 2 कोटी जास्त चालले तर 60 कोटी रुपये गोरगरिबाचे एक्स्ट्रा चालले. तर मग हे पैसे वाचायसाठी काही ना काही पाऊल उचलावं लागेल ना. आज जसं मी मनोज जरांगे पाटलाला आदर्श मानतो का त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एवढे मराठी समाजांना एकत्रित केलं, आई जगदंबेने ताकद दिली आणि सर्व मराठा समाज एकटला. आमचं ते आरक्षण काय हो काय नाही त्याचं नाही, पण आज सगळा समाज एकत्रित केला, त्या समाजाला मेसेज देऊन ते काम करू शकतात ना. आज तुम्ही सांगा, गोरगरिबाच्या प्रश्नावर एक सुद्धा विचार करीत नाही कोणत्याच गोष्टीमध्ये. कोणत्या याच्यात सगळी आपलं टकपड, कुठं GSTवर आपला छप्पर, सगळ्या गोष्टीत महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, लोकांना कामधंदे नाही. माझी आई बहीण जर 200-250 रुपये रोजानी जर काम करायला गेली तर तिला इथं हातगाडीवर चिक्कू सफरचंदसुद्धा घेता येईल नाही. मग तिला किती दिवस काम करायचं? तुम्ही किती पिळवणूक करणार आहात? तुम्ही एक सांगा, सामान्य कुटुंबातले तुम्ही लोक आहात, आम्ही शिवसैनिक होतो, तुम्ही शिवसैनिक होता. आज तुम्हाला इतकं मोठं केलं बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी इतकं मोठं केलं तर तुम्ही त्यांच्यावरच टीका टिप्पणी करतात. ठीक आहे, टीका टिप्पणी करायचं ते संयम नेतृत्व आहे. सगळं कोरोनामध्ये उद्धव साहेबांनी कसं काम केलं ते सगळं आम जनतेनं बघितलं. आज त्यांना जनता लाईक करते, फुकट लाईक नाही करीत. आज तुम्ही सांगा, बाळासाहेबचा फोटो हटवा तुम्ही इलेक्शन लढून दाखवा बरं, मग समजा. अरे आम्ही तुमच्यासाठी रक्त जाळलं. आमचं फक्त एकच महिना आहे, एकच म्हणणं आहे की ज्यावेळेस झाड मोठं होतं ना त्याच्या खाली सगळी जनता समटायला पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटायला पाहिजे. तुम्ही स्वतःचाच विकास करू राहिले. तुमची स्पर्धा अशी लागली का याची कोटीची जायदाद, ती गाडी कधी 2 कोटीची घेऊ, अरे 5 कोटीची गाडी घेऊ. अरे तुम्ही 10 कोटी नाही 50 कोटीची बी गाडी घेतली ना, आणि गाड्या घेतल्या बंगले घेतलेत, सगळं इथंच सोडून जायचं. पण ज्या जनतेने निवडून दिलं, ज्या जनतेनं इतका त्रास भोगू राहिला तुमच्या काळामध्ये, हे तुम्ही बघायला पाहिजे. ह्या गोष्टीकडे तुमचा वेळ नाही आणि वायफट दुसऱ्या गोष्टीवर वेळ आहे. तुम्ही येतात जातात, उद्घाटन करतात, उद्घाटन करा, तुमचा सगळा आम्ही मान सन्मान करतो, पण ओल्या दुष्काळावर कर्जमाफीवर बोलायला तयार नाही. आज उद्धव साहेबांनी एक क्षणाचाही विलंब न करता 2 लाखाची कर्जमाफी केली. आज तुम्ही बघा ना, आज केंद्रात राज्यात सरकार असून गोरगरीब जनता इथं आत्महत्या करते. दररोजचं मेडिकल घ्यायची खायची पंचायत आहे, त्या लोकांना तुम्ही दिलासा देऊ शकत नाही. अरे तुम्ही काहीच देऊ शकत नाही, पण निदान कर्जमाफी केली तर माझा आज शेतकरी बांधव जगेन ना. आज तुम्ही बघितलं असेल ना, इतकी भयान महाराष्ट्रात मराठवाड्यात परिस्थिती आहे का हातचं ज्या लेकराप्रमाणे जीव लावतो पिकाला, ते हातातून पीकसुद्धा निघून गेलं, पुरा सुपडा साफ झाला. आज खायची पंचायत आहे, त्या लोकांना सुद्धा तुम्ही टायमावर काहीच मदत करी नाही. मग याच्या मागं तुम्ही सांगा का तुमचंच स्वतःचं भलं करणार आहे का? स्वतःचंच कवर भलं करणार आहे? तुम्हाला सगळं तर सोडून इथं जायचं ना. आणि तुम्ही वेळोवेळी म्हणताय का ठाकरे बँड संपायचा, मुंबईमध्ये ठाकरे बँड अरे तुमच्या 7 पिढ्या जरी आल्यात, तुम्ही ठाकरे बँड संपतान कसं? आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे ना. आता तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला ग्वाही देतो का जे काय माझ्या बोलण्यात चुकलं असेल ते मला माफ करावं, पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर कोणचा असा नेता आहे मराठवाड्यामध्ये का तो रात्रंदिवस बोलतो का कर्जमाफी करा, ओला दुष्काळ जाहीर करा? असा कोणचा नेता आहे? त्याचं नाव सांगा मला, मी त्याचा मान सन्मान करतो. अरे तुमचंच नुसतं कुठं बी तुमचे पोळी भाजायचे काम चालू आहे. तुम्ही गोरगरिबाकडे थोडंसुद्धा लक्ष देत नाही. आज काय तळतळ आहे, काय काय काय? आज तुम्ही संभाजीनगरलाच राहता ना, तुम्ही आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री संभाजीनगरलाच राहता ना. ठीक आहे, 2 दिवस बाहेर जात असताना पण 5 दिवस इथं राहता, तर तुम्ही संभाजीनगरच्या घाटीत येऊन बघा ना.
का काय परिस्थिती आहे जनतेचे, काय आत्महत्या होऊ राहिल्या, कशा पाय 200-200 500-500 रुपयावर आत्महत्या होऊ राहिल्या, हे तुम्ही लक्षात घ्या ना. हे बेरोजगारीच कारण. आज मी तुम्हाला पोलीस कर्मचाऱ्यासाठी विचारलं होतं की जे 24 तास संभाजीनगरमध्ये पोलीस कर्मचारी करते काम, प्रत्येक उड्डाणपुलाखाली आपलं ऐतिहासिक दर्जाचं शहर आहे म्हणता तुम्ही. माझे गोरगरीब बांधव जर समजा सकाळी घरून निघले, रात्री निघले, तर त्यांना शौचालयाची व्यवस्थासुद्धा नाही. तुमच्या महानगरपालिका 95% वसूल करू राहिले पैसे, तर त्यात सुविधा देणार का नाही तुम्ही? जागोजागी पाणी साचतं, संभाजीनगरचा विकास म्हणता तुम्ही, गोरगरिबाला फक्त लूटमार करायचं काम चालू आहे. हे तुमच्या चॅनलद्वारे सांगतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो का काही जरी झालं तर तुम्ही किती प्रगती करा, पण एक बाळासाहेबाला हीच खरी श्रद्धांजली राहील का तुमच्या काळामध्ये गोरगरिबाची कर्जमाफी व्हावा आणि ओला दुष्काळ जारी करा, हीच बाळासाहेबाला श्रद्धांजली राहील. आणि आमच्या निष्ठावंत शिवसैनिकाला जास्त त्रास देण्याचं काम नका करू. आज आमचा जितका संयम आहे आम्ही तितका संयम धरू आणि संयम सुटल्यानंतर आमच्याजवळ बी आम्ही बी ताकदीनंच उभा आहे. आम्ही काही नंगे फुक्के नाही आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो का फक्त गोरगरिबाचे अश्रू कसे पुसता येईल ते बघा. आज माझी जनता मेडिकल फील्डमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये परेशान आहे. आज काय करायचं तुम्हाला? काल एका ठिकाणी 4 इंजेक्शन लागत होते, 11,365 रुपयाला एक इंजेक्शन सांगितलं कॅन्सरच्या रुग्णाला. 4 इंजेक्शनचे 56,000 रुपये लागले. तर मग मला फोन आल्यानंतर आमच्या पाहुण्याच्या मेडिकलहून त्याला इंजेक्शन घेऊन दिलं. ते इंजेक्शन 2800 रुपयाला एक घेतलं व 4 इंजेक्शनचे झाले 11,000 रुपये. तुम्ही एक इंजेक्शन 11,000ला देता, तुम्हाला कोणी बघणार आहे का नाही कोणी? त्यासाठी मी भैया रात्रंदिवस काम करतो. मी घरचा चांगला आहे, मला कोणाला त्रास देऊन काम नाही करायचं. माझा फक्त एकच उद्देश आहे का माझा गोरगरीब समाज ज्यावेळेस संभाजीनगरला येईन आणि त्याला जेव्हा हॉस्पिटलला कोणी सांगा 1,00,000 रुपये खर्च आहे, मी 10-5 हजारमध्ये कसं करीन त्यावर मी काम करतो आणि रात्रंदिवस गोरगरीब जनतेसाठी काम करतो. ह्या मायबाप जनतेचे सुद्धा चॅनलवर तुमच्या व्हिडिओ शूट करा, म्हणजे समजून काय आमची तळतळ समजून काय आहे काय नाही यांचं सगळ्याचं तुम्ही एकदा हे करा. काय चॅनलवर द्यायला सुद्धा बोला. अत्याचाराचा प्रतिकार हिंदवी न्यूज चॅनल आपण बघत होतात. आपल्या समेत होते आदरणीय राजू भैया जयस्वाल यांनी अतिशय चांगल्या पद्धतीत रुग्णाला सेवा कशी मिळावी व त्यांची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सदैव उभा आहोत असं राजू भैया यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. आपण बघत होतात हिंदवी न्यूज चॅनल. मी मनीष शेळके, समेत अक्षय डोले.